वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात आपण सर्वजण? मी आज तुम्हाला नवीन पद्धतीने तुरीच्या शेंगदाण्याची चटणी बनवून दाखवणार आहे. तर इथे मी एका कढईमध्ये हे तुरीची सोले सोलून टाकलेले आहेत. आता मी त्याला छान परतून घेते. चांगला कलर येईपर्यंत परतून घेते. नंतर मी एका मिक्सरच्या जारमध्ये हिरवी मिरची, लसूण, जिरे हे सर्व एकत्र टाकून मिक्सरने बारीक करून घेतले. नंतर जे मी सोले परतवण्यासाठी ठेवले होते तर पहा त्याचा असा कलर चेंज होत आहे. तेही मी मिक्सरच्या जारने जाडसर वाटून घेतलं आहे. नंतर फोडणीसाठी कढीपत्ता, कांदा, हिरवी मिरचीची पेस्ट, टमाटो घेतलं होतं. तर पहा मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. त्यामध्ये जिरे, कांदा, कढीपत्ता परतून घेते. तर पहा नंतर त्यामध्ये मी हिरवी मिरचीची जी पेस्ट बनवली होती ती टाकून घेते. पुन्हा नंतर याला एकत्रित करून घेते. प्रवासामध्ये अशी चटणी न्यायला खूप छान लागते. नंतर हळद, मीठ टाकून परतून घेतले. नंतर त्यामध्ये टोमॅटो कट केलेला टाकून घेतला. पुन्हा परतवले. नंतर त्यामध्ये आपण हे जाडसर वाटलेली शेंगदाण्याची तुरीच्या सोल्याची चटणी टाकली आहे. पुन्हा छान परतून घेऊन त्यामध्ये मी वरून कोथिंबीर ॲड करून घेते. पहा किती छान कलर दिसत आहे आणि खायला पण याची टेस्ट खूप छान लागते. अशा प्रकारे आपली तयार आहे तुरीच्या शेंगदाण्याची चटणी. तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा.